खूप मेहनत करून एखादी गोष्ट करतो आणि त्यावेळेला कौतुकाची थाप जेव्हा पाठीवर पडते त्यावेळेला नेहमीच आनंद वाटत असतो. नुसतंच 48 तास काम करून आम्ही खूप काम केलं आहे सांगण्यात काही हशील नसतं, मोठी काही गोष्ट नसते. त्यामुळे अनेक वर्षानंतर चित्रपटासाठी हा पुरस्कार मिळणं किंवा मिळेल असं वाटणं ही सुद्धा एक खूप छान गोष्ट आहे. एरवी असं व्हायचं की आपले नातेवाईक फक्त आपल्याला फंक्शनमध्ये भेटायचे, तसं आता समीर दादाच्या बाबतीत झालं आहे की पुरस्कार सोहळ्यांमध्येच दादाची भेट होते. झी चित्रगौरव पुरस्कार सोहळा हा फॅमिलीला एकत्र आणणारा सोहळा आहे आणि आज दादा नॉमिनेशन आहे गुलकंदसाठी. कॉंग्रॅच्युलेशन्स पहिले तर. आणि कसा आहेस? खूप छान आहे मी आणि आज खूप वेगळे फिलिंग्स आहेत. तू आत्ता जे म्हणालीस की अशा पुरस्कार सोहळ्यांनाच माझी भेट होते ते सुद्धा मला वाटत नाही 100% खरं आहे. कारण गेल्या अनेक वर्षात पुरस्कार सोहळे अटेंड करायला मिळाले नाहीत. कारण कामाचं स्वरूप वेगळं असायचं, मीटिंग असायच्या, लिखाण असायचं. पण आज आनंद याचा आहे की गुलकंद हे निमित्त झालं आणि आम्ही सगळे आज नामांकन मिळून इकडे आलेलो आहोत. सो ऑफकोर्स एक्साइटमेंट आहेच आणि गुलकंद मुळे जास्त एक्साइटमेंट आहे. आज सर्वोत्कृष्ट विनोदी अभिनेता हे कॅटेगरीत नामांकन आहे. सो आपण खूप मेहनत करून एखादी गोष्ट करतो आणि त्यावेळेला कौतुकाची थाप जेव्हा पाठीवर पडते त्यावेळेला नेहमीच आनंद वाटत असतो. का नसावा? समीर दादा, मी आणि दर्शन आजच बोलत होतो की समीर दादा म्हणजे कधी रिहर्सल करतो, कधी सम्या मैफिलीची तयारी करतो, कसं आहे तुझं शेड्यूल मॅनेज होते आणि किती 48 तासांचा दिवस आहे का तुझा? नाही तसं नाही, मी काही अमानवी काम नाही करत. थोडंसं प्लॅन करून करतो आणि त्यात मला असं वाटतं की ह्या क्षेत्रात, आपल्या क्षेत्रात ज्यात तू एक भाग आहेस, थोडंसं आपण प्लॅनिंग केलं ना की त्या गोष्टी व्यवस्थित होतात. मग प्लॅनिंग हे आरामाचे सुद्धा असलं पाहिजे. नुसतंच 48 तास काम करून आम्ही खूप काम केलं आहे सांगण्यात काही हशील नसतं, मोठी काही गोष्ट नसते. पण तुम्ही जर छान प्लॅनिंग केलं, शिस्तबद्ध वागलात की तुमचं एका दगडावर तुम्ही 4 दगडावर पाय ठेवून काम करू शकता. आणि ते सध्या मी प्रयत्न करतो आहे, होत आहे असं मी म्हणत नाही आहे. त्यामुळे माझाही एक समय मैफिलीत माझा कार्यक्रम आहे. राजश्रीच्या मार्फत मी माझंही प्रमोशन तिथे करून घेतो. कृपया या. पण नाही, जसं मी म्हणाले की चित्रगौरवसाठी ना खूप नॉस्टॅल्जी आहे आणि ते ट्यून वाजल्यावरच आपल्याला असं फ्लॅशबॅक येतं. तुझ्या काही आठवणी आहेत या कार्यक्रमात? मला चित्रगौरव नाही, मला नाट्यगौरव याआधी मिळालेला आहे 2दा. सर्वोत्कृष्ट विनोदी अभिनेता हीच कॅटेगरी होती. तर आजही तीच कॅटेगरी आहे गुलकंदसाठी. त्यामुळे अनेक वर्षानंतर चित्रपटासाठी हा पुरस्कार मिळणं किंवा मिळेल असं वाटणं ही सुद्धा एक खूप छान गोष्ट आहे. आणि मला अगदी खरं सांगू का, मी त्यांचा खूप मोठा फॅन आहे, चाहता आहे, असे प्रशांत दामले दादा हे माझ्याबरोबर माझ्याच कॅटेगरीत आहेत. तर मला ऑलरेडी अवॉर्ड मिळाल्यासारखं आहे असं मला वाटतं. कारण कसं असतं ना, आपण लहानपणापासून एका व्यक्तीला, एका कलाकाराला बघत असतो आणि तो कलाकार ज्या पद्धतीने काम करतो, बघत बघत आपण मोठे होतो आणि तोच कलाकार आज बरोबर आहे म्हटल्यानंतर ते अवॉर्ड असतं. सो हे मी जास्त मॉडेस्ट होऊन बोलत नाही आहे, पण हे अगदी मनापासून सांगतो आहे. आणि जसं कलाकाराला प्रत्येक साच्यामध्ये मोल्ड होता आलं पाहिजे. काय माहिती पुढच्या वर्षी सर्वोत्कृष्ट विलनचंही नॉमिनेशन असेल. नेवर नो. थँक्यू सो मच आणि खूप खूप शुभेच्छा तुला. थँक्यू सो मच. येस, थँक्यू.